चला स्टार्ट करूया आपण. हो सर चालेल. चालेल तर इथे मी लिहितो, ब्लँक मी बहुतेक सोडली नाहीये, इथेच लिहितो. हा आपला ट्रायंगल झाला. ओके, त्याला कुठला ट्रायंगल म्हणणार आपण? राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल. हा थीटा असेल तर हा किती असणार? 90 90 मायनस थीटा. ओके, हे सगळ्यांना माहिती आहे. ओके, तर हा जर थीटा असेल ना तर त्याच्या समोरची जी बाजू असते त्याला अपोजिट साइड म्हणतो आपण. लक्षात आहे, किंवा विरुद्ध बाजू म्हणतो. क्लिअर? हा थीटा असेल तर त्याची अपोजिट बाजू ही झाली. अपोजिट बाजू कुठली आली? सर थीटा म्हणजे काय? अँगल. कुठली झाली? हॅलो सर क्वेश्चन काय होता? सर थीटा म्हणजे काय? याची अपोजिट बाजू ही झाली ए बी, तर याची अपोजिट बाजू कुठली आली? BC. बीसी झाली. हा, कुठली? बीसी झाली. ओके, तर 2 मिनिट. समिया जरा इकडे. समिया 2 मिनिट. अरे 2 मिनिट. झालं, 2 मिनिट झालं. ओके, तर त्याला आपण काय म्हणतो सांगा? अपोजिट बाजू म्हणतो. याची अपोजिट बाजू कुठली आली सांगा? परत एकदा मी घेतोय बघा, ते माझं माऊस. काहीतरी प्रॉब्लेम आहे आता केबलचा. ओके ओके, आता बघा जरा. तर याची अपोजिट बाजू ही झाली, एवढं समजलं सगळ्यांना? थीटाची अपोजिट बाजू ए बी झाली आणि 90 मायनस थीटाची अपोजिट बाजू ही झाली. क्लिअर? आणि ह्याला आपण काय म्हणतो माहिती आहे कोणाला? थीटाची ही ऍडजस्टंट बाजू झाली किंवा त्याला लगतची बाजू म्हणतो. क्लिअर? सगळ्यांना माहिती आहे? हॅलो हो सर. ओके, याला काय म्हणतात? एसीला. एसीला काय म्हणतात? हायपोटेन्यूज. हायपोटिनस. आपण जर असं लिहिलं ना, समजा मी ए बी डिवायडेड बाय एसी लिहिलं, तर ऍक्च्युअली काय लिहिलं सांगा आपण? अपोजिट साइड डिवायडेड बाय हायपोटिनस. लक्षात आहे ना? हा जो रेशो असतो त्याला आपण साइन थीटा म्हणणार आहे. लक्षात आहे ना? त्याला आपण काय म्हणणार आहे? साइन थीटाची व्हॅल्यू झाली ती. क्लिअर? हॅलो हॅलो. हो सर. हो. बहुतेक 9वी मध्ये आहे तुम्हाला हे साइन थीटा वगैरे होतं. हो सर. आहे सर. नव्हतं सर. ओके, कॉस थीटा म्हणजे काय असतं सांगा? तर ऍडजस्टंट साइड कुठली आहे? BC. बीसी डिवायडेड बाय काय सांगा? हायपोटेन्यूज. एसी. क्लिअर? हा, याला आपण कॉस थीटा म्हणतो. आता मला तुम्ही हे सांगू शकाल साइन 90 मायनस थीटा काय असेल? बीसी अपॉन एसी. बीसी अपॉन एसी. आणि कॉस 90 मायनस थीटा AB upon AC. एबी अपॉन एसी. क्लिअर? एवढं सगळ्यांना क्लिअर समजलं? हो सर. ओके, इथे जर सर तुम्ही मला बघितलं, नाही समजलं. नाही समजलं. ओके, कोणाकोणाला नाही समजलं? सर हे 9th मध्ये नाहीये. नाहीये, मग ते काय सांगतात आहे म्हणून?
सर कुठला एनसीआरटी बोर्ड मध्ये आहे नाहीये. महाराष्ट्र हा एनसीआरटी मध्ये सीबीएसई बोर्ड. सीबीएसई मध्ये असायला पाहिजे की रे, नक्की असायला पाहिजे. जर महाराष्ट्र बोर्ड मध्ये आहे ना, नाही सर सीबीएसई बोर्ड मध्ये नाही पुस्तक एनसीआरटीचे. ओके, नाहीये बघ सर. ना, समजून घे ना मग. इथे हा 90 डिग्री अँगल झाला. आपण जे बघतोय ना ते सगळे राईट अँगल ट्रँगल आहे. राईट अँगल ट्रँगल आहे. ओके, हा टीटा झाला तर आदित्य मला हा सांग, हा किती अँगल असणार आहे आदित्य? 90 मायनस थिटा. 90 मायनस थिटा. एवढं तरी समजलं? हो. आणि नसलं तरी मी परत सांगतोय की रे, काय प्रॉब्लेम नाही ना. आता मी सगळं सांगितलंय ना. याला आपण ऍडजेसंट बाजू म्हणतो, ऍडजेसंट साईड, आणि याला आपण एबी ला अपोजिट साईड म्हणतो. एवढं समजलं? होय. आणि याला एसी ला काय म्हणतो आपण? हायपोटेनियस. हायपोटेनस म्हणतो. मग जर मी काय काढलं सांग, एबी अपॉन एसी केलं ना, तर ऍक्च्युली मी काय केलं सांग, अपोजिट साईड डिवायडेड बाय काय केलं सांग, हायपोटेनस केलं. बरोबर आहे ना? हो. त्याला आपण काय म्हणतो सांग, साइन थिटा म्हणतो. साइन थिटा म्हणजे काय असतं, अपोजिट बाजू घ्यायची आणि डिवायडेड बाय एसी का, म्हणजे हायपोटेनस करायचं, त्याला आपण साइन थिटा. कॉस थिटा काय असतं सांग, ऍडजेसंट साईड कुठली आहे, बीसी आहे, डिवायडेड बाय एसी करायचं. याची ऍडजेसंट साईड ही आहे. समजलं तुला आदित्य? हो. हो सर. आता मला तू सांग, साइन 90 मायनस थिटा काय असणार? पटकन सांग. हॅलो, अपोजिट बाजू त्याची कुठली झाली, बीसी झाली, आणि हायपोटेनस कुठला आला, एसी झाला. सर हे तुम्ही कसं काढलात? हा, याची अपोजिट बाजू कुठली सांग आदित्य? आदित्य आवाज येतोय? बीसी. बीसी आणि डिवायडेड बाय हायपोटेनस करायचं. हा कळलं. ओके, आता मला सांग, कॉस 90 मायनस थिटा काय असणार? कॉस 90 मायनस थिटा. एक मिनिट हा सर. एबी बाय एसी. ते कसं काढलं तू? सर ऍडजस्टंट साइड ऑफ 90 मायनस थिटा एबी बाय एसी. एसी का घेतलं? हायपोटेनियस. हायपोटेनस. हे समजलं तुला? साइन थिटा म्हणजे कायम काय असतं सांग, अपोजिट साईड डिवायडेड बाय हायपोटेनस असतं. आणि कॉस थिटा म्हणजे काय असतं, ऍडजेसंट साईड डिवायडेड बाय हायपोटेनस, किंवा मराठीमध्ये त्याला लगतची साईड म्हणतो, लगतची बाजू डिवायडेड बाय कर्ण, किंवा विरुद्ध बाजू भागिले कर्ण, म्हणजे साइन थिटा. एवढं सगळ्यांना समजलं? इथे जर तुम्ही ऑब्झर्व केला ना, तर याची व्हॅल्यू आणि याची व्हॅल्यू सेम आहे. सेम आहे? सेम आहे का? हो. हो सर. हो सर सेम आहे. आणि याची आणि याची व्हॅल्यू सेम आहे. हो. समजलं सगळ्यांना? म्हणजे ऍक्च्युली काय असतं सांगा, मी जर 30 इथे दिला आणि इथे आपण 60 दिला, लक्षात आहे, तर साइन थिटाची, साइन 30 ची जेवढी व्हॅल्यू असणार तेवढीच कॉस 60 ची व्हॅल्यू असणार. क्लिअर? तर थिटा म्हणजे एक व्हेरिएबल ना? हा, काय म्हणतो? थिटा म्हणजे एक व्हेरिएबल ना? थिटा म्हणजे एक अँगल झाला. इथे मी काय दाखवलंय बघ, अँगल दाखवलाय की रे. थिटा एक व्हेरिएबल अँगल झाला. व्हेरिएबल म्हणजे अँगल झाला. लक्षात आहे? कुठलाही असू शकतो. ओके, तर याच्यावर आपण बघणार आहोत. इथे बघा, मी एक ट्रायंगल काढलेला आहे थिटा. इथे मला आता सांग आदित्य, सांग काय लिहिणार साइन थिटा म्हणजे? एबी बाय बीसी, सॉरी एबी बाय एसी. आणि कॉस थिटा म्हणजे? कॉस थिटा बीसी बाय एसी. समजलं सगळ्यांना? हे समजलं सगळ्यांना? हो हो ओके, सर. आपण काय बघणार, टेन थिटा म्हणजे काय असतं? टेन थिटा म्हणजे अपोजिट साईड. अपोजिट साईड कुठली आहे थिटाची? एबी. एबी. डिवायडेड बाय ऍडजेसंट साईड करायचं. कुठली आहे? बीसी. हा, कुठली आहे? बीसी. काय लिहिणार इथे? एबी डिवायडेड बाय बीसी. ओके, आता इथे काय हे आहे बघा, आपण बघूया. मी समजा साइन थिटा अपॉन कॉस थिटा केलं,
तर मला काय मिळतं समजा साइन थिटा म्हणजे आपण काय बघितलंय AB upon AC. एबी अपॉन एसी आणि कॉस थिटा काय बघितलंय BC बाय AC. बीसी बाय एसी. हे मी कसं लिहू शकेन AC, sorry, हा? AB by AC multiplied by AC by BC. म्हणजे काय येणार आन्सर AB upon BC. AB by बीसी कारण दोघांच्या खाली बघा डिनॉमिनेटर दोघांचे सेम आहे ते उलटे गेले तर काय होणार दोन्ही जाणार आहेत का नाही जाणार हो जाणार. आणि हे जर बघितलं तर तुम्ही हे आहे आन्सर बरोबर आहे हो हो. म्हणजे आपण असं लिहिलं तर कुणाला काय समजलं नाही सांगा मला याच्यामध्ये असं लिहिलं तर आपलं बरोबर असणार आहे हो सर. हा हो. समजलं काय ते टेन थिटा म्हणजे काय असतं सांगा साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा क्लिअर येस हो. सर. ओके कोणाला का डाऊट आहे याच्यामध्ये काही समजलं नाही असं आहे सगळ्यांना समजलं हो सर. ओके हा अँगल किती असणार आता 90 minus 90 minus theta. 90 minus थिटा ओके आता मला सांगा साइन 90 मायनस थिटा परत एकदा सांगा मला काय होणार BC upon AB. BC upon AC. एसी ओके कॉस 90 मायनस थिटा AB by upon AC. AC. एबी बाय AB आणि टेन 90 मायनस थिटा काय होणार सांगा BC by BC upon AB. AB. बीसी बाय एबी इकडचे काय घ्यायचे सांगा दोघांचे न्यूमरेटर घ्यायचे डिनॉमिनेटर घ्यायचे नाही न्यूमरेटर घ्यायचे सॉरी न्यूमरेटर घ्यायचे दोघांचे पहिल्यांदा हा घ्यायचा साइनचा आणि नंतर काय घ्यायचं सांगा कॉसचा घ्यायचा क्लिअर एवढं सगळ्यांना समजलं हो सर ओके कुणाला काय प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये इथे पण तुम्ही जर बघितलं ना तर काय लिहू शकतो सांगा मी 10 90 मायनस थिटा इज इक्वल टू साइन 90 मायनस थिटा अपॉन कॉस थिटा बरोबर आहे बरोबर आहे का चूक आहे हॅलो अरे माझा आवाज नाही येत आहे बोला की रे चूक आहे का बरोबर आहे बरोबर आहे सर. काय बरोबर आहे Sir, Sir, cos cos 90 90 minus theta आला पाहिजे. दोन्ही अँगल काय असायला पाहिजे सांगा सेम असायला पाहिजे 90 मायनस थिटा असायला पाहिजे इथे मी थिटा लिहिला इथे 90 मायनस थिटा चालेल का नाही चालणार लक्षात आहे मग हे दोन्ही अँगल काय असायला पाहिजे सांगा सेम सेम असायला पाहिजे तरच ते आपल्याला इथे पण सेम असायला पाहिजे इथे जर 30 थिटा घेतलं तर इथे दोन्हीकडे पण थिटा असायला पाहिजे ओके हा आता मला एक सांगा इथे हे मी कसं लिहू शकतो साइन आणि कॉस मध्ये मी कसं लिहिणार सांगा कसं लिहिणार थिटा म्हणजे 45 Sin 40 cos 40. साइन Sin साइन 45 डिवायडेड बाय कॉस 45 काय विचार काय करायला पाहिजे याच्यामध्ये समजलं सगळ्यांना हे मी कसं लिहिणार सांगा 10 30 म्हणजे कसं लिहिणार Sin 30 Sin upon theta cos 30. cos 30. समजलं सगळ्यांना समजलं का हो सर. ओके तर साइनचा आपण रेसिप्रोकल केला उलट केलं म्हणजे 1 साइन केलं समजा साइनचं जर आपण 1 साइन थिटा केलं तर जे काय मिळतं त्याला आपण कोसेक थिटा म्हणतो काय म्हणतो सांगा कोसेक थिटा म्हणतो समजते सगळ्यांना याचं जर उलट केलं तर जे आपल्याला मिळतं ते कोसेक थिटा मग कोसेक थिटा मी इथे कसं लिहिणार सांगा बघूया साइन थिटा म्हणजे काय सांगा AB upon AB upon AC. एबी अपॉन AC. एसी मग कोसेक थिटा काय येणार AC upon AB. एसी अपॉन एबी येणार एबी सॉरी एबी समजलं सगळ्यांना कॉस थिटाचं जर आपण उलट केलं तर जे काय मिळतं त्याला आपण सेक थिटा म्हणणार आहे सेक थिटा म्हणजे कॉस थिटाचा उलटा रेसिप्रोकल कॉस थिटा काय आहे सांगा कॉस थिटा AC इथे काय upon AC. बीसी अपॉन एसी आहे त्यामुळे सेक थिटा मला काय मिळणार AC upon BC. एसी अपॉन बीसी बरोबर आहे ना
उलट केलं आपण त्याचं याचं काय करायचं उलट करायचं. तर एक कायम लक्षात ठेवायचं साइन थिटाचा रेसिप्रोकल म्हणजे काय असतो सांगा कोसेक थिटा असतो आणि कॉस थिटाचा रेसिप्रोकल केला तर आपल्याला जे मिळतं त्याला आपण काय म्हणतो सेक थिटा म्हणतो. क्लिअर सगळ्यांना समजलं? हो ओके आता मला हे सांगा मी जर असं लिहिलं तर त्याचा आन्सर काय आहे ना त्याचा आन्सर काय आहे ना 1 हा 1 येणार. 1 1 येणार येणार कारण सर. साइन थिटा मी असं लिहू शकतो आणि कोसेक थिटा म्हणजे आपण बघितलं रेसिप्रोकल असतो कशाचा साइन थिटाचा. त्यामुळे हे गेलं म्हणजे काय ना 1 येणार. किंवा तुम्ही इथे पण बघू शकता बघा साइन थिटा म्हणजे काय सांगा एबी अपॉन एसी आहे आणि ते काय सांगा एसी अपॉन एबी आहे. हे दोन्ही जाणार म्हणजे आन्सर काय येणार सांगा 1 येणार. क्लिअर समजलं सगळ्यांना? तसंच हो, आपण जर समजा कॉस थिटा इंटू सेक थिटा केलं तर आन्सर किती येणार 1 1च येणार. कारण कॉस थिटा सेक थिटा म्हणजे आपण असं लिहू शकतो म्हणजे आन्सर काय आलं 1 आलं. किंवा तुम्ही असं लिहिलं तरी चालेल बघा बरोबर येणार आन्सर बीसी अपॉन एसी म्हणजे कॉस थिटा झालं आणि उलट एसी अपॉन बीसी म्हणजे सेक थिटा झालं त्याचं पण आन्सर काय येणार 1 येणार. हे जाते बघा. क्लिअर सगळ्यांना? हो सर. ओके म्हणजे साइन थिटाचा रेसिप्रोकल काय असतो सांगा साइन थिटाचा रेसिप्रोकल केला तर काय येते आपल्याला कोसेक थिटा. कोसेक थिटा मिळतो आणि कॉस थिटाचा रेसिप्रोकल केला तर काय मिळतो आपल्याला सेक थिटा. सेक थिटा. तसं टेन थिटाचा रेसिप्रोकल आपण केला ना तर जे मिळतं त्याला कॉट थिटा म्हणतात. काय म्हणतात सांगा कॉट थिटा म्हणतात. टेन थिटा म्हणजे काय सांगा पटपट बोला. टेन थिटा म्हणजे कसं सांगणार तुम्ही साइन कुठलं? थिटा अपॉन AB upon BC. एबी अपॉन बीसी आणि याचा रेसिप्रोकल म्हणजे काय होणार सांगा उलट करायचं काय होणार बीसी अपॉन एबी होणार. क्लिअर सगळ्यांना? हो सर. ओके आता मला सांगा टेन थिटा इंटू कॉट थिटा काय होणार 1 1 होणार. तिन्ही समजलं तुम्हाला आहे साइन थिटा इंटू कोसेक थिटा 1 असतं कॉस थिटा इंटू सेक थिटा 1 असतं तसं टेन थिटा इंटू कॉट थिटा 1 असतं. हे आपण डायरेक्टली प्रूव्ह पण करू शकतो. लक्षात आहे? याच्यामध्ये कोणाला काय डाऊट आहे का कोणाला? सर सेक थिटा नंतर मी नाही सर. लेफ्ट झालेलो मला जरा परत सांगतात सेक थिटाच्या लेफ्ट नंतर चाललेलो सेक थिटा नंतर आपण टेन थिटा बघितलं बघ. टेन थिटा म्हणजे काय असणार सांग एबी अपॉन बीसी आहे माहिती आहे ना मगाशी बघितलेलं टेन थिटा म्हणजे काय ते बघितलेलं ना आदित्य हो सर बोल की रे. हो सर टेन थिटा बघितलेलं त्याचा रेसिप्रोकल म्हणजे उलट केलं तर कॉट थिटा मिळतं. ओके त्याचा उलटा म्हणजे काय असणार सांग बीसी अपॉन एबी असणार आहे. त्यामुळे आपल्याला काय मिळणार टेन थिटा इंटू कॉट थिटा इज इक्वल टू 1 मिळणार आहे. मगाशी आपण काय बघितलं कॉस थिटा इंटू सेक थिटा इज इक्वल टू 1 तसं टेन थिटा इंटू कॉट थिटा इज इक्वल टू 1. कुणाला आणि समजलं नाही असं कोण आहे हॅलो कोणाला समजलं नाही असं कोण आहे का? आदित्य समजलं? हो सर ओके हेच मी इथे लिहिलंय बघा मगाशी जे तुम्हाला सांगितलं ते सगळं इथे लिहिलंय बघा आणि एक हे लिहिलेलं आहे. ओके आता हे आपण प्रूव्ह करणार लक्षात आहे. त्याच्यासाठी परत एकदा मी ट्रायंगल काढतो. एबीसी लिहितो मी हा थिटा झाला. तर पहिल्यांदा मला सांगा साइन थिटा म्हणजे काय असणार आहे AB upon AC. एबी अपॉन एसी. कॉस थिटा म्हणजे काय असणार आहे BC upon AC. BC upon AC. बीसी अपॉन एसी बरोबर आहे. याचा जर स्क्वेअर केला तर याचा पण स्क्वेअर करायला पाहिजे दोघांचा
हो. बरोबर. इथे जर Yes, स्क्वेअर sir. केला हो. तर याचा पण स्क्वेअर करायला पाहिजे. ओके, मग आपण काय करूया सांगा, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा करूया. इक्वल टू मी काय लिहिणार सांगा, AB स्क्वेअर डिवायडेड बाय AC स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर डिवायडेड बाय AC स्क्वेअर. दोघांचे डिनॉमिनेटर सेम आहेत. येस. सेम आहेत का? हो. हो. म्हणजे आपण काय करू शकतो सांगा, सेम लिहू शकतो, एकच लिहू शकतो आणि AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर लिहू शकतो. बरोबर आहे. आता मला सांगा, AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर म्हणजे काय असणार आहे? AC स्क्वेअर. AC स्क्वेअर. कशाला? पायथागोरस तर थिअरम. पायथागोरस थेरम. हा, त्यामुळे आपल्याला काय मिळणार सांगा, AC स्क्वेअर डिवायडेड बाय AC स्क्वेअर म्हणजे काय असणार आहे? 1. 1 असणार. त्यामुळे पहिलं आपलं प्रूव्ह झालं बघा. समजलं सगळ्यांना? येस सर. सगळ्यांना कोणाला काय डाऊट आहे याच्यामध्ये? डाऊट आहे का कोणाला? नो सर. ओके, तर आपण नाही, पुढचं sir. बघूया आपण. हा, पुढचं आपण बघूया. ट्रिग्नोमेट्री ना एकदम एकदम इझी आहे, पण हे तुमची कन्सेप्ट सगळे क्लिअर व्हायला पाहिजे बघा. साइन थिटा कॉस थिटा म्हणजे काय ते. ट्रिग्नोमेट्री जर तुम्ही पुढे 11वी 12वीला सायन्सला गेला ना तर तुम्हाला लागणार आहे. आणि हे जर तुमचं परफेक्ट नसेल तर तुम्हाला मॅथ्स तेव्हा काय वाटणार आहे, कठीण वाटणार आहे, खूप कठीण वाटणार आहे. तुम्ही परफेक्ट करा बघा. आता मला सांगा, कॉट थिटा म्हणजे काय असणार सांगा. कॉट थिटा कशाचा रेसिप्रोकल आहे? टेन थिटाचा. 10 थीटा म्हणजे सर. पहिल्यांदा टेन थिटा बघायचं, नाही तर आपण कन्फ्युज होतो. टेन थिटा म्हणजे काय? साइन बाय कॉस थीटा. साइन बाय कॉस थिटा नको मला, इकडे सांग मला याच्यामध्ये. BC. AB AB अपॉन बाय BC. BC. BC टेन थिटा. त्याचं उलट म्हणजे काय म्हणा सांग? DC BC बाय AB. AB. सगळ्यांना क्लिअर झालं? तसंच मला Yes, sir. कोसेक थिटा हे कशाचा रेसिप्रोकल असतं? साइन थीटाचा. साइन थिटा म्हणजे काय? sin theta. साइन थिटा म्हणजे काय? AB बाय AC. Upon AC. AB upon AC. AB आणि त्याचा उलटा केला तर काय होणार? AC बाय AB. AC upon AB. AC बाय AB. बरोबर आहे ना? AB. आता आपण काय करूया, दोघांची स्क्वेअर करूयात, राईट हँड साइड आणि लेफ्ट हँड साइड स्क्वेअर करूया, तर आपल्याला असं मिळणार. बरोबर आहे. हा, आता आपण काय करूया सांगा, 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू काढूया. आता 1 प्लस BC स्क्वेअर अपॉन AB स्क्वेअर. या दोघांचे इथे बघा काय डिनॉमिनेटर नाही म्हणजे 1 आहे. हे जर दोन्ही ऍड करायचे असेल तर मला काय करावं लागेल, दोघांचे डिनॉमिनेटर सेम करावं लागेल. बरोबर आहे. हा, मग मी काय करतो बघा, याला AB स्क्वेअरने मल्टिप्लाय आणि डिवाइड करतो. त्यामुळे मला काय मिळालं सांगा, AB स्क्वेअर डिवायडेड बाय AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर डिवायडेड बाय AB स्क्वेअर. आता दोघांचे स्क्वेअर काय सांगा, डिनॉमिनेटर सेम आहेत, AB स्क्वेअर. आणि AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर म्हणजे काय असतं? AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर म्हणजे काय असणार? Hypotenuse. square. AC स्क्वेअर. AC. का ते लक्षात आलं? पायथागोरस थेरम. बरोबर आहे ना? आणि हे जर बघितलं तर ते कशाचा आन्सर आहे, याचा आहे कोसेक स्क्वेअरचा आहे आन्सर बघा तेवढं. त्यामुळे आपण काय सांगू शकतो, लेफ्ट हँड साइड इक्वल टू राईट हँड साइड. हे पण हे तुम्हाला बघा लक्षात ठेवावं लागेल. 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू, कारण याच्याशी रिलेटेड खूप एक्झाम्पल्स आपण सोडवणार आहोत. ओके, किंवा याच्याशी रिलेटेड आपल्याला माहित असायला पाहिजे. आणि फक्त तुमच्या 10वी साठीच नाही तर पुढे पण तुम्हालाही लागणार आहे. त्यामुळे इथेच समजून घ्या. काही डाऊट असेल तर नक्की विचारा. ओके. हा, दुसरं प्रूव्ह केलं तसं तिसरं पण आपण इझिली करू शकतो. मला सांगा, टेन थिटा म्हणजे काय ना सांगा. टेन थिटा म्हणजे काय ना? AB upon BC. AB अपॉन BC. 2 मिनिट ना. टेन थिटा AB अपॉन BC. BC. स्क्वेअर केला आपण, दोन्ही साईडला स्क्वेअर केला तर इथे स्क्वेअर झाला. ओके. आता मी काय करतो, 1 प्लस टेन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू आपण काढूया, इज इक्वल टू 1 प्लस
AB स्क्वेअर डिवायडेड बाय BC स्क्वेअर. दोघांचे डिनॉमिनेटर सेम करतो मी, BC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर डिवायडेड बाय BC स्क्वेअर. ओके, पण BC स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर म्हणजे काय मिळतं आपल्याला? AC square. AC स्क्वेअर मिळतं. डिवायडेड बाय काय मिळतं सांगा? BC स्क्वेअर. आता आपण सेक थिटाची व्हॅल्यू बघूया. सेक थिटा काय असणार सांगा? कशाचा रेसिप्रोकल आहे? cos theta. कॉस थिटा काय आहे सांगा? BC by AC. BC बाय AC. AC. तुम्हाला कसं BC बाय AC आणि त्याचं उलट केलं तर आपल्याला काय मिळणार सांगा? AC by BC. हा, दोघांचा स्क्वेअर केला तर आपल्याला हे स्क्वेअर मिळालं आणि हे आन्सर आणि हे आन्सर इक्वल आहे बघा. त्यामुळे आपण काय सांगू शकतो? 1 + tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू sec स्क्वेअर थिटा. क्लिअर समजलं सगळ्यांना? हो सर. सगळं हे आपल्याला माहित असायला पाहिजे. मी बाहेर करा असं म्हणत नाहीये, तर समजून घ्या. हे तुम्हाला प्रूव्ह पण करता यायला पाहिजे. लक्षात आहे? हे प्रूव्ह करता यायला पाहिजे. हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. 1/sin थिटा इज इक्वल टू कोसेक थिटा, 1/cos थिटा इज इक्वल टू सेक थिटा आणि 1/tan थिटा इज इक्वल टू कॉट थिटा. त्याच्यानंतर हे आपण सगळं प्रूव्ह करू शकतो. ओके, जाऊ मी पुढे? जाऊ का पुढे? ओके, आता आपण थोडीशी काय करणार आहोत, इथे उदाहरणं मी दिलेली आहेत त्याच्यावरून आपल्याला काढायचे आहे. ओके, तर मला सांगा, तुम्ही सगळ्यांनी टिपलेट सगळ्यांना माहित आहेत? टिपलेट सगळ्यांनी पायथागोरस टिपलेट माहित आहेत का? हो सर. हो मी सर, मागे पण लिहिलेलं आहे सांगितलेलं, तुम्ही notebook मध्ये. लिहून काढा म्हणून सांगितलेलं बघा. काढलेत सगळ्यांनी? हो सर. हो. आता मला इथे सांगा, 7 कुठे येणार आणि 25 कुठे येणार? हा थिटा आहे. 7 कुठे लिहू आणि 25 कुठे? AB7. ओके, आणि AC 25. कारण आता जस्ट आपण बघितलं अपोजिट अपॉन हायपोटेनस म्हणजे साइन थिटा. त्याच्यावरनं BC सांगू शकाल किती येते ते? ते काढावं लागेल आपल्याला. असं काढावं लागेल. मी तुम्हाला मागे सांगितलेलं पाठ करा ते. हा, किती आहे ना? 24. हे जर तुम्ही NTSCच्या पेपरला सोडवत राहिला ना, तर तुमचा सगळा 2-3 मिनिट तुमचं जाणार आहे. त्याच्यासाठी मला टिपलेट माहित असायला पाहिजे. हे टिपलेट आहे बघा. हे काय सांगा? टिपलेट आहे. मग आपण हे सांगू शकतो डायरेक्टली 24. ओके, हे काढायची गरज नाही आपल्याला. सॉरी, हे मी उलट लिहित होतो. इक्वल टू BC स्क्वेअर. त्याच्यावरनं BC ची व्हॅल्यू काढायची वगैरे. हे खूप काय होणार आहे? 2 मिनिटं तुमची नक्की जाणार आहे त्याच्यात. आपल्याला जर टिपलेट माहित असेल तर डेफिनेटली ते काय होणार आहे? इझी होणार आहे. ओके, आता मला सांगा tan थिटाची तुम्ही सांगू शकता हो काय सर. होणार? tan थिटा किती काय होणार? पटकन सांगा ना. 7/24. हा, मोठ्याने बोल गौरी. कोण बोलतोय? हा, 24. 7/24. 7/24. 7/24 आहे ना. अपोजिट अपॉन ऍडजसंट. आणि कॉस थिटा काय होणार आहे? 24/25. 25. सगळ्यांना समजलंय? हो सर. हो. सगळ्यांना? ओके, पुढचा तर एकदम इझी आहे. सांगा मला. एक मी ट्रँगल काढला इथे, राईट अँगल ट्रँगल. हा माझा थिटा आहे. तर मी 3 कुठे लिहू आणि 4 कुठे लिहू सांगा? सर, AB 3 आणि BC 4. AC 4 आणि AC काय असणार? काय परत सांगा? AB काय AC काय म्हणतो? कुठे लिहू? ABC 3. AB 3 येणार. AB3 येणार आणि BC 4. BC 4. AC किती येणार? 5. 5. पाय ना. पायथागोरस टिपलेट आहे बघा. आता तुम्ही इझिली सांगू शकाल सेक थिटा आणि कॉस थिटा. पहिल्यांदा कुठलं काढलं तर सोपं पडेल? सेक थिटा काढूया काय कॉस थिटा काढूया? Cos theta. Cos theta. कॉस थिटा काय येणार सांगा? 4/5. 4/5. आणि सेक थिटा काय येणार? 5/4. 5/4. तुम्ही सगळे काढू शकता. लक्षात आहे ना? मला सांगा साइन थिटा काय येणार? 4/5. 3/5. 4/5 कसं येणार बाबा? हा, 3/5. 3/5. कॉट थिटा काय येणार? 5/3. 4/3. 4/3. 5/3 नाही, म्हणून मी मुद्दाम दिलं इथे बघा.
साइन थिटाचं अपोजिट नाही ते टेन थिटाचं अपोजिट आहे, याचं अपोजिट आहे ते रेसिप्रोकल. अपोजिट नाही, रेसिप्रोकल आहे. आता मला सांगा कोसेक थिटा काय आहे ना? 4/5. 5/3. π/3 येणार. 4/3 कधी येणार बाबा? याचा रेसिप्रोकल आहे ना तो साइन थिटाचा. सेक थिटा कॉस थिटाचा आहे, साइन थिटा कोसेक थिटाचा आहे. समजलं सगळ्यांना? हॅलो आदित्य. हो सर. ओके. अरे मी ट्रायंगल काढला, सॉरी, असू दे. मी समजा हा ट्रायंगल लिहिलाय. आता मला सांगा कॉट थिटा आपल्याला दिलेला आहे 40/9. मी कुठे 40 लिहू आणि कुठे 9 देऊ? AB 9 येणार सर. AB 9. 9. BC 9 कशाला नाही? कारण तो अपोजिट. हा, आता थिटा कुठला कन्सिडर करणार? हा करणार. मगाशी मी हा देत होतो, आता हा आहे. त्यामुळे त्याची ऍडजस्टंट साइड ही आहे, लगतची बाजू ही आहे. आणि 40 कुठे लिहू? सर AB 40 येणार. AB 40 येणार. ओके. एकाने सांगितलं 9, एकाने सांगितलं 40. ओके. आणि कोणाचं ऑप्शन आहे? पुढे सांगा. आपल्याला काय दिलंय सांगा? सर टॅन थिटा पाहिजे की कॉट थिटा पाहिजे? इथे काय दिले बघ की रे, काय दिलंय आपल्याला त्याच्यावरनं मला सांगा तुम्ही. कॉट थिटा इज इक्वल टू दिलेला आहे मग आपल्याला सर 40 BC upon 40 असणार. बीसी किती असणार? सर AB 9 येणार. AB 9 येणार. ओके. आणि BC 40 असणार. BC 4. तुम्ही कन्फ्युज असाल तर पहिल्यांदा काय करायचं, उलट करा. काय होते सांगा? 9/40. मग याची अपोजिट बाजू कुठली आहे सांगा? ही आहे ना, आणि हे 40 आहे ना. थिटा आपला हा आहे ना, अपोजिट अपॉन ऍडजस्टंट. त्यामुळे हे 9 येणार, हे 40 येणार. तुम्ही कन्फ्युज होताय बघा, इथे हे उलट आहे. मग इथे आपल्याला काय यायला सांगा? 40 यायला पाहिजे आणि इथे 9 यायला पाहिजे. समजलं सगळ्यांना? हो सर. हॅलो, हो सर. काय परत सांगू मी हे? हॅलो, 2 मिनिट, मी परत एकदा घेतो, सांगतो. आता समजा मी ट्रँगल असा काढला. हा थिटा आहे. आता सांगा मला आपल्याला काय दिलंय सांगा? कॉट थिटा इज इक्वल टू 40/9 दिलं. मी 40 कुठे लिहू आणि 9 कुठे लिहू? हॅलो? AB 9 येणार आता सर. आता AB 9 येणार. 9 येणार आणि हे 40. 40 येणार. उलट करायचं बघा. टेन थिटा म्हणजे आपल्याला काय मिळतो सांगा? 9/40 मिळतो. ओके. हा, त्यामुळे काय मिळणार सांगा? 9/40 मिळते बघा. टेन थिटा म्हणजे अपोजिट अपॉन ऍडजस्टंट. आता मला बाकीच्या सगळ्या व्हॅल्यू आपण काढूया. साइन थिटा काय मिळणार? आधी मला सांगा हे किती येणार आहे? AC 41. 41. पायथागोरस टेम्पलेट बघा, 9, 40 आणि 41. ओके. हा 41. आता साइन थिटा किती येणार? 9/41. 9/41. कोसेक थिटा 40/41. 41/9. साइन थिटाचा रेसिप्रोकल कोसेक असतो ना, मग उलट करायचं फक्त. ओके. ओके. आता मला कॉस थिटा सांगा. 40/41. 40/41. आणि सेक थिटा 41/40. 41/40. सगळ्यांना समजलंय? अरे बोला की रे. सगळ्यांच्या टेस्ट चालू आहेत. सगळ्यांच्या टेस्ट चालू आहेत. हॅलो अमोद, महिका, हो सर. हॅलो, सगळ्यांच्या टेस्ट चालू आहे. ओके. मग आज आपण लवकर थांबूया का? थोडे जण बाहेर पण पडतायत. काय करूया सांगा? मूड नाहीये का आज?
आहे सर. आहे ना मोड. ओके. हा कंटिन्यू करा. काय ते मोठ्याने बोला. तर हे समजलं तर मी पुढचं घेतो बघा. हे सगळी समजली तर ओके. हे घेऊया आपण बघा. कुठलं घेऊया सांगा. फाय सेक थीटा इज इक्वल -12 कोसेक थीटा इज इक्वल टू 0 दिलाय. समजा मी असं लिहिलेलं असेल तर तुम्ही काय करणार. एक्स मायनस वाय इज इक्वल टू 0 आपण कसं लिहू शकतो. असं लिहू शकतो. लिहू शकतो का. हो हो, सर सर. लिहू शकतो. ओके. मग मी वरचं जे आहे ना ते असं लिहिलं तर काय प्रॉब्लेम होणार आपल्याला. नाही सर. लिहायच्या अगोदरच सांगतो नाही सर म्हणून. ते जर मी असं लिहिलं तर बरोबरच माहिती ना. होतं तुम्ही काय लिहिलं. असं लिहिलं तर बरोबरच ना. हा मी काय केलं बघा. कोसेक थीटा आहे ना तो या बाजूला आणला. सेक थीटा तिथे ठेवला. फाय आहे ते मल्टिप्लिकेशन आहे इथे डिवाइड केलं. इथे बघा मी काय वापरलं सांगा. फाय एक्स इक्वल टू 12y. मग मी काय करू शकतो सांगा. एक्स अपॉन वाय इज इक्वल टू 12 अपॉन 5. तेच मी इथे केलंय बघा. समजलं. समजलं काय सर. explain? हा हे सगळं 7वी 8वीतलं आहे बघा. नाही समजलं तर सांगा मी एक्सप्लेन करेल. काय प्रॉब्लेम नाही. ओके. हा तर मी सेक थीटा असा लिहू शकतो का. लिहू शकतो. लिहू शकतो की नाही. सर. हो सर. आणि कोसेक थीटा मी असा लिहू शकतो. लिहू शकतो का. येस सर. ओके. आज काय आवाज नाही सगळ्यांचा. काय झालंय. हे मी असं लिहू शकतो सर. का. कसा बसलाय. हा काय झालंय. हो सर. लिहू शकतो. हो. हा बघा हे उलटा केला मी. वर गेल्यावर साइन थीटा होणार. कॉस थीटा काय म्हणजेच काय सांगा. म्हणजेच काय. साइन थीटा अपॉन कॉस थीटा म्हणजे काय. टॅन थीटा. टेन थीटा. हा म्हणजे आपल्याला व्हॅल्यू कशाची मिळाली. ही जी व्हॅल्यू आहे ती कॉस टेन थीटाची आहे. आता आपण इझिली काढू शकतो की नाही. मगाशी आपल्याला काय मिळायचं. रेडीमेड द्यायचं ते. टेन थीटा इज इक्वल टू एवढे. आता आपल्याला काढावं लागलं. मॅन्युअली आपल्याला सगळं कॅल्क्युलेट करून काढावं लागलं. बरोबर आहे ना. मग आता मी ट्रायंगल काढला तर तुम्ही सांगू शकाल मला. हा माझा एबीसी झाला. हा थीटा झाला. तर 12 कुठे लिहू आणि 5 कुठे लिहू. AB 12 येणार. ओके. आणि BC 5 येणार. काय कुठे काय. BC एसी का बीसी. बीसी 5 आणि एसी किती येणार. एसी किती येणार. हा 13 येणार. 13 त्या 13. पायथागोरसची प्लेट. हा बरोबर. आता आपण बाकीचे सांगू शकतो की नाही. साइन थीटा किती येणार. 12/13. बोला की रे पण. हा 12/13. ओके. ओके. कॉस थीटा किती येणार. 5/13. 5/13. ओके. 5/13. नंतर ओके. कोसेक थीटा 13/12. ओके. आणि नंतर काय राहिलं. सेक थीटा 13/5. आणि कॉट थीटा 5/12. 5/12. 5/12. ओके ओके. समजलं हे सगळ्यांना. हो सर हो समजलं. सर. हो सर. कुणाला काय प्रॉब्लेम आहे याच्यामध्ये. हा कुणाला काय प्रॉब्लेम आहे का. नाही सर. दुसरी गोष्ट मला एक सांगा. इथे जर 30 अँगल असेल ना आणि तुम्हाला सांगितलं की ही बाजू 1 आहे तर ही बाजू किती असणार आहे. राईट अँगल ट्रँगल. हा
ही बाजू 1 असेल तर ही बाजू किती असणार आहे AC? 2 हा, 2 असणार. असं आपण काहीतरी बघितलेलं अगोदर 30-60 अँगल बघितलेलं आहे का नाही बघितलेलं आहे? हो सर. हा, मग किती येणार सांग? 2 येणार किती सर. येणार? सर 2 येणार. आणि किती येणार? विसरला तुम्ही. रूट 3 येणार. ओके ओके. आता मला सांगा साइन 30 म्हणजे किती येणार? आन्सर किती येणार साइन 30 म्हणजे? 1/2. 1/2. cos 30 √3/2. 3/2. ओके. नंतर tan 30 1/√3. म्हणजे हा जर ट्रायंगल तुम्ही लक्षात ठेवला ना तरी सगळं तुम्हाला काढता येईल बघा. पाठ नाही करायचं. थोडे विद्यार्थी पाठ करतात साइन थिटा म्हणजे हाफ, नाही पाठ करायचं. तर हा ट्रायंगल लक्षात ठेवायचा. लक्षात आहे 30 डिग्रीच्या समोरची जी बाजू असते ती 1 कन्सिडर केले तर हायपोटेनस त्याचा डबल असतो. ओके. नंतर त्याच्या लगतची बाजू असते ती √3 असते. ओके. आणि ते जर माहित झालं आणि आपल्याला साइन थिटा वगैरे काय ते माहित आहे त्याच्यावरून आपण हे काढू शकतो. क्लिअर? सगळ्यांना समजलं? त्याच्यावरनं मला तुम्ही हे पण सांगू शकाल का किती असणार? 30 sec 30 म्हणजे किती असणार? 2/√3. 2/√3. नंतर cot 30 √3. आणि आपलं राहिलं cosec 30 किती असणार? 2. 2 असणार. तसंच आपण साइन 30 वगैरे काढू शकू की नाही? साइन 60 30 नाही साइन 60 किती असणार? √3/2. √3/2. हे काय असणार सांगा? 1/2. बेसिक 1/2. काढता येईल तुम्हाला हे सगळं काय सांगायला पाहिजे? काढता हॅलो? येईल. काढता येईल. ओके. हे लक्षात ठेवा हे पार्ट नाही करायचं. हे जे मी काय लिहिलं ना ते पार्ट नाही करायचं. फक्त हा ट्रायंगल लक्षात ठेवायचा. लक्षात आहे? तुम्हाला सगळं करता येईल बघा. 1 2 आणि √2. 1 कुठे आहे 2 कुठे आहे लक्षात ठेवायचं. 30 बाजूच्या समोरची जर 1 असेल तर हायपोटेनस 2 असतो आणि √3 अपोजिट साइड कुठल्या सांगा 60 अँगलच्या समोरची असते. क्लिअर? हे झालं 30 बद्दल. दुसरं आपण काय बघूया सांगा? आणि एक समजा अँगल मी तुम्हाला इथे समजा आपण आणि एक बघितलेला. हा समजा 45 आहे. हा 45 आहे आणि तुम्हाला सांगितलं हा 1 आहे तर ही किती असणार सांगा? AB किती असणार? हे पण बघितलंय आपण 1 असणार. आणि हा किती असणार? AC हायपोटेनस √2. हे पण बघितलंय आपण बघा. त्यामुळे आपण आता काय करूया साइन थिटा म्हणजे किती असणार? साइन 45 थिटा नाही सॉरी 45 किती असणार? 1/√2. cos 45 1/√2. आणि tan 45 1. पण असणार. लक्षात आहे? तसंच आपण हे पण काढू शकतो बघा. कोसेक काढू शकतो. कोसेस 45 किती असणार? √2. सेक 45 √2. आणि cot 45 किती असणार? 1 असणार. त्याच्यासाठी हे सगळं पार्ट नाही करायची बघा. काय करायचं हा ट्रायंगल लक्षात ठेवायचा. क्लिअर सगळ्यांना? हो सर. ओके. आता क्लिअर झालं की नाही ते मला समजणार बघा. आपण पुढचं उदाहरण बघतोय. आपल्याला tan θ = 1 दिलं असेल तर टीचाची व्हॅल्यू किती असणार? tan θ = 1 दिलंय तर θ इक्वल टू किती असणार? 45. समजलं सगळ्यांना? कारण आता जस्ट आपण बघितलं बघा tan 45 ची व्हॅल्यू 1 असते म्हणजे त्याच्यावरनं मला θ मिळालं. आता हे आपल्याला काढणं असं कठीण आहे का? साइन 45 θ मिळालं आपल्याला प्लस cos 45
डिवायडेड बाय सेक 45 प्लस कोसेक 45. त्याची फक्त व्हॅल्यू घालायचा. साइन 45 बघा, तो ट्रायंगल लक्षात ठेवा. कुठला लक्षात ठेवायचा? 45 डिग्री अँगल असलेला ट्रायंगल लक्षात ठेवायचा. हा, हे 90 झालं समजा. 1 1 असेल तर √2. साइन 45 ची व्हॅल्यू काय असणार सांगा? 1/√2. कॉस ची पण सेम असते, बरोबर ना? हो. हा, सेक म्हणजे त्याचा उलटा झाला. उलटा म्हणजे काय ना? √2 √2 प्लस +√2. हे इथे लिहितो बघा मी. 1/√2 प्लस 1/√2 डिवायडेड बाय, हे 2 टाइम्स लिहू शकतो मी बघा. 2 टाइम्स √2 लिहू शकतो का नाही? लिहू शकता. लिहू शकतो. ओके, तर आपण ते त्याचा आन्सर बघूया काय ते. मी थोडस रब करतो. ओके, आता बघा 1/√2 आणि 1/√2 यांच्या दोघांचा डिनॉमिनेटर सेम आहे. वरच्यांची ऍडिशन होणार. त्यामुळे मला काय मिळणार सांगा? 1/2√2. बरोबर आहे? बरोबर आहे, समजलं सगळ्यांना? दोघांचे बघा सेम आहेत, डिनॉमिनेटर सेम आहे, त्यामुळे वरच्यांची ऍड होणार आहे. न्यूमरेटर काय होणार आहे? ऍड होणार आहे. आणि खाली आपल्याला काय मिळालं सांगा? 2√2. ऍक्च्युली 2√2 म्हणजे काय? डिवायडेड बाय 1 आहे. हे जर आपण उलट केलं आपण, तर आपल्याला काय मिळणार सांगा? 2/2√2 इंटू 1/2√2 येणार. लक्षात आहे? पण हे 2 आणि 2 गेलंय. हे 2 आतमध्ये नाही, हा, हे बाहेर आहे 2 असे. आणि √2 इंटू √2 म्हणजे काय असतं? 2. 2 असतं. त्यामुळे आन्सर त्याचं काय येणार आहे? हाफ येणार. समजलं सगळ्यांना? हो सर. हा, मग पहिल्यांदा तुम्हाला हा अँगल शोधून काढता यायला पाहिजे, तर तुम्हाला हे पॉसिबल होणार आहे. आणि नंतर हा ट्रायंगल तुम्हाला लक्षात असायला पाहिजे. त्याच्यावरनं तुम्ही साइन 45, कॉस, सेक आणि कोसेकची काय काढणार आहे? व्हॅल्यू काढणार आहे. क्लिअर? क्लिअर? हो सर. ओके, आता आपण काय करायचं? तर प्रूव्ह करायचं आपल्याला. प्रूव्ह म्हणजे आपल्याला काय करायचं असतं? तर राईट हँड साइड इक्वल टू लेफ्ट हँड, लेफ्ट हँड साइड इक्वल टू राईट हँड साइड दाखवायची असते. तर मी काय करतो बघा, पहिला प्रॉब्लेम बघा. साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा प्लस कॉस. फक्त लेफ्ट हँड साइड मी घेतो. या दोघांचा एकाचा डिनॉमिनेटर 1 आहे, दुसऱ्याचा कॉस थिटा आहे. तर दोन्ही मला ऍड करायचं असेल तर मला काय करावं लागेल? डिनॉमिनेटर सेम करावं लागेल. बरोबर आहे? हा, तर दुसऱ्याचा डिनॉमिनेटर मी काय करतो सांगा? सेम करण्यासाठी मी त्याला मल्टिप्लाय बाय आणि डिवाइड बाय कॉस थिटा करतो. जेणेकरून दोघांचे डिनॉमिनेटर काय झाले सांगा? सेम झाले. त्याचा आन्सर काय ना? कॉस थिटा इंटू कॉस थिटा म्हणजे काय ना? कॉस स्क्वेअर थिटा. कॉस स्क्वेअर थिटा. आणि मला सांगा, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे काय असतं? 1 असतं. डिवायडेड बाय कॉस थिटा म्हणजे काय असणार सांगा? हे काय असणार? सेक थिटा. सेक थिटा. जे आपल्याला पाहिजे ते मिळालेलं आहे बघा. मिळालेलं आहे. त्यामुळे लेफ्ट हँड साइड इक्वल टू राईट हँड साइड झालं. क्लिअर? हो सर. सगळ्यांना समजलं? ओके, नेक्स्ट बघूया आपण. कॉस स्क्वेअर थिटा 1 प्लस टेन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 करायचे आपल्याला. मला सांगा 1 प्लस टेन स्क्वेअर थिटा म्हणजे काय आहे? सेक स्क्वेअर थिटा. सेक स्क्वेअर थिटा. आणि सेक स्क्वेअर थिटा म्हणजे काय आहे? बरोबर आहे? बरोबर आहे का? हो. हा, बरोबर आहे. मग कारण रेसिप्रोकल ऑफ कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे सेक स्क्वेअर थिटा ना. आता हे कॉस स्क्वेअर थिटा हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. हे मी असंच लिहिलं, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर त्याची व्हॅल्यू काय येणार सांगा? 1 येणार. म्हणजे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. समजलं का? ओके, मी पुढची घेत नाहीये. त्याच्याबद्दल मी काय करतो सांगा?
तुम्हाला जी आजचा किंवा कालचा किंवा जो काही होमवर्क आधी पाठवला त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम असेल तर विचारा. आज कोणीतरी पाठवले, कोणी भोसलेने पाठवलेला आज प्रॉब्लेम तो सॉल्व्ह झाला तुझा? कोणी नाही सर, पाठवलेला आज ग्रुपवर? गौरी, मीच पाठवलेलं सर. समजलं तुला ते? हो सर. सोडवलं तू? काय दाखवू मी ते? दाखवा हॅलो? सर. दाखवू? ओके. मला जरा हेल्प करा, कारण माझ्या ह्याच्या कॉम्प्युटरवर ते नाहीये, मी दुसऱ्या ठिकाणाहून घातलेलं ते. ट्रायंगल काहीतरी आहे असा, बरोबर आहे ना? बघ, सॉरी, परत एकदा काढतो मी. असं जरा ट्रायंगल दिलेला, ओपन कर बघ तुझ्या ह्याच्यामध्ये. इथे अशी एक हे आहे, बरोबर आहे? हो हा, सर. हो सर. का मीच करून ओपन? 2 मिनिट मीच करतो ओपन माझं. 2 मिनिट. हा, आजचा आहे काय कालचा आहे, केव्हाच आहे ते? ओके. असा एक ट्रायंगल दिलेला बघा, ए बी सी. इथे आपलं एफ दिलाय, नंतर इकडनं एक लाईन जोडली अशी, या पॉइंटला नाव दिलंय डी. हे दोन्ही इक्वल आहेत म्हणून सांगितलंय, आणि हे दोन्ही इक्वल आहेत म्हणून सांगितलंय. इथे नाव दिलंय ई दिलंय. ओके. नंतर काय काय दिलं ते पण मी इथे लिहितो बघा. ए बी आपल्याला 8 दिलाय, बीसी 21 दिलाय, and एफ दिलाय. एफ आपल्याला दिलाय, काढायला सांगितलंय, सॉरी, एफ आपल्याला काढायला सांगितलंय, बरोबर ना? हाच प्रॉब्लेम ना का? हो सर. नंतर अनेक काहीतरी दिलंय तिथे, एडी इज मेडियन अँड ई इज द मिड पॉइंट. एडी इज मेडियन म्हणजे दोन्ही इक्वल झालेत. एडी इज मीडियन आणि इज मिड पॉइंट ऑफ एडी, म्हणजे हे इक्वल झालेत. ओके, एवढं दिलेलं आहे आणि आपल्याला काय काढायला सांगितलं? एफ काढायला सांगितलेलं आहे. हा एनटीएससीचा क्वेश्चन आहे बघा. ओके, तर मी काय करतो बघा, इकडनं एक सर पॅटर्न लाईन एसी काढतो. पण दिलाय. काय दिलाय? एसी. एसी पण दिलाय. ओके, बघूया. एसी पण दिलंय. ओके, एसी आपल्याला दिलंय 15 दिलाय. ओके, तर मी काय करतो बघा, डी पासून एक पॅरलल लाईन काढतो, जी बी एफ ला पॅरलल लाईन काढतो, आणि त्याला नाव देऊया आपण, समजा ई एफ जी करूया. ही पॅरलल लाईन आहे. आता मला सांगा, ट्रायंगल कुठला? ए डी जी मध्ये जर आपण बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम वापरला तर काय होणार सांगा? पटपट बोला. असं होणार, एई अपॉन ईडी इज इक्वल टू एफ अपॉन जीडी होणार, एफ जी होणार. होईल का असं? ओके, हा, हे इक्वल टू नाही तर एई अपॉन एडी. हा जर ट्रायंगल कन्सिडर केला, कुठला सांगा? एईजी. हा, ह्या दोन्ही पॅरलल लाईन आहेत बघा, ही पॅरलल लाईन आहे, ही पॅरलल लाईन आहे, त्यामुळे हा जो रेशिओ असणार तो इक्वल असणार आहे. क्लिअर? एवढं समजलं सगळ्यांना? समजलं का? हो सर. आता दुसरा ट्रायंगल बघूया, बीसीएफ. बीसीएफ मध्ये काय सांगा? सीजी अपॉन एफ जी इज इक्वल टू डीसी अपॉन बीडी. ओके, कुठला ट्रायंगल घेतला सांगा? BFC घेतला. याच्यामध्ये सुद्धा काय झालं सांगा? ह्या लाईनला पॅरलल ही लाईन आहे. इथे पण आपण काय वापरू शकतो? बीपीटी वापरू शकतो, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम वापरू शकतो. त्यामुळे काय होणार सांगा? सीजी अपॉन जीएफ इक्वल टू सीडी अपॉन बीडी वापरू शकतो. पण ह्याच्यामध्ये काय दिलं आपल्याला सांगा? हे आणि हे इक्वल आहे, हे आणि हे इक्वल आहे. मग इक्वल टू काय होणार सांगा? याची व्हॅल्यू काय येणार सांगा? 1 येणार आहे. याचा अर्थ काय झाला सांगा? सीजी इज इक्वल टू एफ जी.
होईल? हॅलो हॅलो, आवाज द्या की रे. हा सर. हो सर. होईल. दुसरी गोष्ट हो, सर. इथे पण काय दिलंय सांगा, एफ एई इक्वल टू ईडी दिलाय, त्यामुळे ह्याचं पण आन्सर 1 असणार आहे. त्यामुळे काय मिळणार सांगा आपल्याला, एफ इज इक्वल टू एफ जी मिळणार आहे. आता इथे जर बघितलं तर काय झालं सांगा, सीजी इज इक्वल टू एफ जी आणि एफ इज इक्वल टू एफ जी. याचा अर्थ काय झाला सांगा, हे इक्वल टू हे इक्वल टू हे. त्याच्यावरून एफ ची व्हॅल्यू काढू शकाल तुम्ही हो सर. किती? एफ किती येणार? 5. 5 येणार, कारण इक्वल 3 भागामध्ये डिवाइड झालाय तो. समजलं सगळ्यांना? हो सर. ओके. आणि कुठला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा होता सांगा, नाही समजलं असा? हॅलो, आज बहुतेक सगळ्यांचा मूड नाही आहे, बहुतेक आवाजच येत नाहीये का, मी सांगतो ते समजत नाहीये, काहीतरी एक असणार आहे.